आता दहशतवादाला वय महत्वाचं नाहीये, शिक्षण महत्वाचं नाहीये. त्यांचं एक सोशल इकॉनॉमिक सुद्धा जास्त महत्वाचं नाहीये. त्यांना फक्त महत्वाचं आहे, की त्यांच्यावर अन्याय होतो आहे आणि त्यांना जो हक्क आहे तो नॅचरली मिळत नाहीये, याची जाणीव करून द्या. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. तो क्रांती घेऊन स्वतः उठेल, त्याच्यात तुम्ही पडू नका. हे इंटलेक्च्युअल अशा प्रकारे बळी पडतात आणि हे काही पहिलं एक्झाम्पल नाहीये. तुम्ही जर अगदी सगळा इतिहास बघितला लहान सहान गोष्टींचा, इव्हन 9/11चा दहशतवादी हल्ला जो जगातला सगळ्यात मोठा हल्ला, ज्यांनी WTC आणि पेंटागॉनचे टॉवर जमीनदोस्त केले अमेरिकेमध्ये, तो मोहम्मद आटा ज्यांनी ते विमान धडकवलं, ह्या इंजिनियर होता. कित्येक नॅशनल कॅडरचे नक्षलाइट जे ATS ला असताना मी स्वतः अरेस्ट आणि इंटॉग्रेट केले, दे वेअर PhDs, त्यांचं डॉक्टरेट होती. हे लोक या इझमला, आयडिओलॉजीला कसे बळी पडतात? कारण ही आयडिओलॉजी त्यांना कुठेतरी आपली वाटते, किंवा या आयडिओलॉजीमुळे आज जगात काय चाललेलं आहे ते त्यांना समजतंय, की मुठभर लोकांनी चालवलेली सत्ता, मुठभर लोकांनी चालवलेली मातब्बर पद्धत ही कशी जनसाधारणांना मारक आहे. शोषक आणि शोषित हे समीकरण हे लोक आयडिओलॉजिकल इक्वेशन म्हणून डोक्यात ठेवतात आणि म्हणून यांना शिक्षणाची वगैरे अट येत नाही. तू महिलांचा मुद्दा उपस्थित केला. महिला या दहशतवादी कृत्यांमध्ये फार पूर्वीपासून आहे. म्हणजे तुला 1973 सालापासून नक्षलाइट मध्ये महिला कॅडर त्या दलम मध्ये आहे. त्या दलमच्या प्रमुख आहेत, काही उपप्रमुख आहेत. तर ह्या ज्या महिला आहे, ह्या साध्या बॅकग्राऊंड असलेल्या, शिक्षण नसलेल्या अशा महिला सुद्धा पेटून उठून त्याच्यात येतात. महिला असण्याचं एक महत्वाचं कारण असं आहे, की महिला म्हटल्यावर त्यांना हाईड आउट्स चांगले आहेत. एक तर कोणी संशय घेत नाही, शिवाय त्यांचं ड्रेसिंग, पेहराव असा असू शकतो की सहसा कोणाला संशय येणार नाही. त्यांचं चेकिंग करण्यामध्ये थोडेसे रिस्ट्रिक्शन येतात, प्रॉब्लेम असतात. त्याचाही हे जे सगळे त्यांना एक विदाऊट सगळे मिळतात, त्याचा उपयोग करून महिलांना सुद्धा याच्यामध्ये सामील केल्या जाऊ शकतो. अशा प्रकारे हे होत असतं आणि होतं. आता इंटेलिजन्स एजन्सी, जसं ढगे साहेबांनी मुद्दा उपस्थित केला, इंटेलिजन्स एजन्सीला हे सगळं माहित आहे आणि हे सगळे मॉड्यूल्स त्यांच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, इव्हन ट्रेनिंगमध्ये, प्रशिक्षणामध्ये, ज्यामध्ये काही प्रशिक्षण CBIची मी स्वतः माझ्या हयातीत पोलीस अधिकाऱ्याच्या अटेंड केलेली आहे.